Hello everyone, welcome to my channel. So आज आपण शिकणार आहोत फ्रेझल वर्ब्स स्टार्टिंग विथ कम. फ्रेझल वर्ब्स काय असतात तर असे वर्ब्स ज्यांच्या बरोबर दुसरे वर्ड जोडले गेले की त्यांचा अर्थ बदलतो. सो लेट्स बिगिन. ऑल राईट, सो आपला फर्स्ट फ्रेझल वर्ब आहे कम अबाउट. लक्षात घ्या कम जो आहे तो वर्ब आहे. सो आपण त्याचा पास्ट फॉर्म केम, फ्युचर फॉर्म विल कम किंवा कंटिन्युअस फॉर्म कमिंग हा सुद्धा यूज करू शकतो. Now let's take a look at an example. A great change has come about after the pandemic. महामारी नंतर मोठा बदल घडला किंवा झाला आहे. So come about चा अर्थ आहे घडणे किंवा होणे. Next आहे come across. Rupesh came across some old photographs in the attic. रुपेशला पोटमाळ्यात काही जुनी छायाचित्रे योगायोगाने सापडली. Second example, he came across as a thorough gentleman. तो एक सभ्य गृहस्थ वाटला. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये came across चा अर्थ आहे योगायोगाने सापडणे आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये came across चा अर्थ होतो वाटणे. नेक्स्ट फ्रेझल वर्ब आहे come along. एक्झाम्पल पाहूया. विकास डिसाइडेड टू कम along with me to पुणे. विकासने पुण्याला माझ्यासोबत यायचे ठरवले. Come along if you don't want to be late. उशीर करायचा नसेल तर सोबत या किंवा ये. घाई कर सोबत यायचे असेल तर. ह्या सेंटेन्सचे दोन वेगवेगळ्या प्रकारे आपण मराठीमध्ये सेंटेन्स बनवू शकतो. थर्ड सेंटेन्स आहे इफ अ गुड जॉब ऑपॉर्च्युनिटी कम्स अलॉंग आय टेक इट. नोकरीची चांगली संधी आली किंवा दिसली तर मी ती घेईन. अँड द फोर्थ सेंटेन्स, युअर इंग्लिश हॅज कम अलॉंग अ लॉट रिसेंटली. अलीकडे तुझी इंग्रजी खूप सुधारली आहे. सो आता फर्स्ट सेंटेन्स मध्ये कम अलॉंग चा अर्थ आहे सोबत यायचे किंवा सोबत येणे. सेकंड सेंटेन्स मध्ये कम अलॉंग चा अर्थ आहे घाई करायला सांगणे. थर्ड सेंटेन्स मध्ये कम्स अलॉंग चा अर्थ होतो येणे किंवा दिसणे आणि फोर्थ सेंटेन्स मध्ये कम अलॉंग चा अर्थ होतो सुधारणे. सो एकच फ्रेझल वर्ब आहे पण त्याची वेगवेगळे अर्थ होतात. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे कम अपार्ट. एक्झाम्पल पाहूया. माय ग्लासेस केम अपार्ट लास्ट नाईट. काल रात्री माझा चष्मा फुटला. सो कम अपार्टचा अर्थ आहे फुटणे. नेक्स्ट आहे कम अराउंड. एक्झाम्पल पाहूया. दे विल कम अराउंड वन्स एव्हरीथिंग विल फॉल इन टू प्लेस. सर्व काही सुरळीत झाल्यावर त्यांचे विचार बदलतील. सो कम अराउंडचा अर्थ आहे विचार बदलणे किंवा मत बदलणे. नेक्स्ट कम बॅक. He will come back home once he gets tired of cooking. रोज स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला की तो घरी परत येईल. सो कम बॅक म्हणजे परत येणे. नेक्स्ट आहे कम बिफोर. एक्झाम्पल पाहूया. फॅमिली कम्स बिफोर करिअर फॉर मोस्ट पीपल. बहुतेक लोकांसाठी कुटुंब हे करिअर पेक्षा जास्त महत्वाचे असते. सो कम्स बिफोरचा अर्थ आहे जास्त महत्वाचे. नेक्स्ट आहे कम बाय. एक्झाम्पल पाहूया. हाऊ डिड यू कम बाय सच चीप तिकीट्स टू द कॉन्सर्ट. कॉन्सर्टची तिकिटे इतकी स्वस्त कशी मिळवली. नेक्स्ट एक्झाम्पल. माय फ्रेंड्स केम बाय टू कॅच अप विथ मी. माझे मित्र मला भेटायला आले. थर्ड सेंटेन्स. वी केम बाय द वेपन्स इन द नेबरहुड. आम्हाला आजूबाजूच्या परिसरात शस्त्रे अनपेक्षितपणे सापडली. सो फर्स्ट एक्झाम्पल मध्ये कंबायचा अर्थ आहे मिळवले किंवा मिळवणे असं काहीतरी जे थोडं कठीण आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये आहे
भेट देणे, सहज भेट देणे. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये कम बायचा अर्थ आहे पास्ट टेन्स मध्ये केम बाय, अनपेक्षितपणे एखादी वस्तू किंवा गोष्ट सापडणे. नेक्स्ट आहे कम डाऊन विथ. मोस्ट पीपल केम डाऊन विथ करोना इन 2020. 2020 मध्ये सर्वाधिक लोक कोरोनाने आजारी पडले किंवा पडले. सो कम डाऊन विथ चा अर्थ आहे आजारी पडणे. नेक्स्ट आहे कम फॉरवर्ड. फ्यू पीपल केम फॉरवर्ड टू रिपोर्ट द क्राईम. गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी काही लोक पुढे आले. सो केम फॉरवर्डचा अर्थ आहे पुढे येणे. नेक्स्ट आहे कम ऑफ. अ बटन केम ऑफ हिज शर्ट. त्याच्या शर्टचे बटन निघाले. सो कम ऑफचा अर्थ आहे निघणे किंवा पडणे. नेक्स्ट आहे कम आउट. आय डिडंट मीन टू टेल एनीवन. इट जस्ट केम आउट. मला कोणाला सांगायचे नव्हते, हे नकळत बाहेर आले. Another example, I came out of that horrible situation miraculously. त्या भीषण परिस्थितीतून मी चमत्कारिकरित्या बाहेर आले. सो फर्स्ट सेंटेन्स मध्ये केम आउटचा अर्थ आहे बाहेर आले, पण इथे बाहेर येण्याचा अर्थ आहे सर्वांना कळले. आणि सेकंड सेंटेन्स मध्ये केम आउटचा अर्थ आहे बाहेर आले, पण इथे त्याचा अर्थ होतो सुटका होणे. नेक्स्ट फ्रेजल वर्ब आहे कम टू. The child fainted but came to quiet quickly. मूल बेशुद्ध झाले पण त्वरित शुद्धीवर आले. सेकंड सेंटेन्स, 3 plus 6 comes to 9. 3 अधिक 6 म्हणजे 9. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये केम टू चा अर्थ आहे शुद्धीवर येणे, आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये आहे म्हणजे. नेक्स्ट कम अप. समथिंग ऑलवेज कम्स अप ॲट द लास्ट मिनिट. काही ना काही नेहमी शेवटच्या क्षणी येते. सो कम्स अप चा अर्थ आहे येणे. नेक्स्ट आहे कम अप अगेन्स्ट. एव्हरीवन केम अप अगेन्स्ट द हाइक्ड फ्यूल प्राइसेस. इंधनाच्या वाढलेल्या दरांविरोधात सर्वांनीच आवाज उठवला. सो केम अप अगेन्स्ट चा अर्थ होतो विरोधात. नेक्स्ट आहे कम अप विथ. लेट्स कम अप विथ अ बेटर प्लॅन नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षी आणखी चांगली योजना आणूया. सो कम अप विथ म्हणजे योजना आणणे. कम अपॉन. We came upon an exotic restaurant while on the way to Goa. गोव्याला जाताना एक चांगले हॉटेल आम्हाला मिळाले. सो केम अपॉन चा अर्थ आहे मिळणे किंवा सापडणे फार काही न करता, म्हणजेच सहज काही मिळणे. सो लक्षात घ्या की फ्रेझल वर्ब्स जे आहे त्याचा उपयोग स्पोकन इंग्लिश मध्ये जास्त होतो, म्हणजेच इनफॉर्मल लँग्वेज मध्ये, आणि रिटन इंग्लिश मध्ये म्हणजेच फॉर्मल लँग्वेज मध्ये याचा खूप कमी उपयोग होतो. ऑलराईट, पण तरीही आपण स्पोकन इंग्लिश शिकतोय तर ह्याची प्रॅक्टिस करणे किंवा याचा उपयोग करणे गरजेचं आहे. सो याची खूप छान प्रॅक्टिस करा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग. थँक्यू.